आमचा उत्कर्ष करू शकेल असा उद्देश आमच्या जीवनामध्ये असावा. परंतु आजकाल अनेक लोक उद्देशाविना उत्कर्ष साधण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणूनच आजची पिढी ही नेहमी धोक्याला सामोरे जाणारी आहे. काय उद्देशाविना उत्कर्ष अशी आपल्या जीवनाची शोकांतिका तर नाही ना? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण शास्त्रे या जुन्या करारातील पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. त्या काळी इस्रायल लोकांसाठी कोणी राजा नेमण्यात आलेला नव्हता, परंतु परमेश्वर काही काळापुरता कोणा एका मनुष्याकडे त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी देत असे. अशी व्यक्ती म्हणजेच शास्ता. एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या वेळी इस्रायल लोक भटकले जायचे, परमेश्वराने नेमून दिलेल्या मार्गाने न जाता पाप आणि दुष्टाईमध्ये खितपत असायचे, त्यावेळेस त्यांनी परमेश्वराला हाक मारली की परमेश्वर त्यांना एक शास्ता द्यायचा. अशा रीतीने राजा नसताही इस्रायल लोकांना परमेश्वराने संरक्षण दिले. आज आपण शास्त्रे पुस्तकाचा 10वा अध्याय आणि नंतर 11वा अध्याय यातील पहिली 27 वचने यांचे अध्ययन करणार आहोत. आजच्या अध्ययनाद्वारे आम्हाला आणखी 3 शास्त्यांबद्दल माहिती मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शास्त्रेच्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत. शास्त्रेचे पुस्तक हे जुन्या करारातील 7वे पुस्तक आहे. आज 10 आणि 11 अध्यायांना आम्ही अभ्यासणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे अबीमेलेक ठार झाला. त्याच्या डोक्यावर एका बाईने जात्याची वरची तळी टाकून त्याचा कपाळमोक्ष केला. म्हणून त्याने आपल्या सोबतच्या तरुणाला म्हटले की तू तरवार उपसून मला छाटून टाक, नाहीतर एका बाईने मला जीवे मारले असे लोक म्हणतील. त्या तरुणाने त्याला भोसकले आणि अबीमेलेक मरण पावला. अबीमेलेक मरण पावला हे पाहून इस्रायली लोक आपापल्या स्थळी गेले. अबीमेलेकाने आपल्या 70 भावांची कत्तल करून आपल्या बापाशी जे दुष्ट वर्तन केले होते त्याबद्दल देवाने त्याचे अशा प्रकारे पारिपत्य केले. आता 10व्या अध्यायात आम्हाला दिसतं की कशा प्रकारे तोला आणि याईर शास्ते झालेत. कदाचित तोलाविषयी आपण कधीच ऐकले नसेल. जर नसेल तर काही हरकत नाही, कारण त्याने लक्षात घेण्यासारखे किंवा दिसण्याजोगे काहीच केले नव्हते. 10वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, अबीमेलेकानंतर इस्रायलाचे संरक्षण करावयाला इस्साखार वंशातील तोला बिन पुवा बिन दोदो हा पुढे आला. तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात शामीर येथे राहत असे. त्याने 23 वर्षे इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. नंतर तो मृत्यू पावला. त्याला शामीर येथे मूठ माती देण्यात आली. तोलाने काय केले? तो मेला आणि त्याला शामीर येथे पुरण्यात आले. त्याने काही हस्तगत केले ह्याचा उल्लेख आम्हाला सापडत नाही. जरी तो 23 वर्षे इस्रायलांचा शास्ता होता, तरी त्याच्या कार्याविषयी एक सुद्धा गोष्ट लिहिण्यात आलेली नाही. श्रोत्यांनो, आपण त्याविषयी सांगू शकतो. ह्या ठिकाणी आम्हाला फक्त एकच गोष्ट त्याच्याविषयी मिळते, ती म्हणजे त्याच्या कबरेच्या दगडावर लिहिलेली त्याची जन्मतिथी आणि मृत्यूतिथी. तोलानंतर 8वा न्यायाधीश याईर आला. 3 ते 5 वचने सांगतात, त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला. त्याने 22 वर्षे इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. त्याला 30 मुलगे होते. ते 30 गाढवावर स्वारी करीत. गिलाद प्रांतात त्यांची 30 नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोत याईर म्हणतात. याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली. ह्या पुरुषाविषयी आम्हाला फक्त एवढेच सांगण्यात आले की त्याला 30 मुले होती आणि त्या प्रत्येकाकरिता त्याने एक गाढव विकत घेतले. त्याने त्यांच्याकरिता सुंदर चांगल्या जातीचे घोडे विकत घेतले नाही. श्रोत्यानो, प्रत्येकाला एक गाढव मात्र दिले. हे दृश्य किती चांगले दिसत असणार जेव्हा हे 30 पुत्र आपापल्या गाढवावर बसून गिल्गादच्या बाहेर निघत असतील.
याईराच्या बाबतीत 3 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. त्या म्हणजे पहिली गोष्ट, काही उद्देश नसताना त्याचा उत्कर्ष झालेला दिसतो. दुसरी गोष्ट, दबाव नसताना समृद्धी झालेली दिसते. आणि तिसरी गोष्ट, सामर्थ्य शक्ती नसताना त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या काळात गाढव हे उत्कर्षाचे चिन्ह मानल्या जात असे. ह्या आधारे कुठल्याही व्यक्तीच्या संपत्तीचा अंदाजा लावला जात असे. उदाहरणार्थ, शास्त्रीचे पुस्तक 5वा अध्याय आणि 10वे वचन, शुभ्र गर्दभावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिचांवर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, ह्याचे गुणगान करा. हे वचन उच्च प्रतीच्या स्थापनेबद्दल सांगते. गाढव संपत्तीचे चिन्ह होते आणि त्या काळी राजे लोक ह्याच प्राण्याचा सवारीकरिता उपयोग करीत असत. त्या काळी घोडे होते किंवा नाही ह्याबद्दल नेहमीच प्रश्न विचारला जातो. पवित्र वचनामध्ये लहानसा प्राणी गाढव शांतीचा प्रतीक आणि घोडा युद्धाचा प्रतीक मानला गेला आहे. घोडे बाहेरून मागविण्यात येत असत, परंतु लहानसा प्राणी गाढव वास्तविक पाहता समृद्धी आणि राजाच्या प्रतिष्ठेचे चिन्ह मानल्या जात असे. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो, की येशू ख्रिस्ताने गाढवावर बसून येरुशलेममध्ये प्रवेश केला. आम्ही लोक सहसा जखर्याचे पुस्तक 9वा अध्याय आणि 9व्या वचनाचे चुकीचे भाषांतर करतो. जखर्याच्या म्हणण्याचे तात्पर्य हे नाही की येशू ख्रिस्त दीन आहे कारण तो लहानशा प्राण्यावर अर्थात गाढवावर बसून आला. तो गाढवावर नम्र आहे, दीन आहे म्हणून नाही, तर तो राजा होता म्हणून सवार झाला. जर येशू ख्रिस्त राजा नसता श्रोत्यांनो, तर गाढवावर बसून येरुशलेम शहरात प्रवेश एक गृहीत मात्र कल्पना झाली असती आणि त्या लोक समुदायाद्वारे ह्या प्रकारची स्तुती आणि होसन्नाचे नारे सुद्धा कल्पना मात्र ठरले असते. याईर निश्चितच एक धनी आणि श्रेष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती होता, जो 30 गाढवे आपल्या मुलांकरिता विकत घेऊ शकला. त्याने स्वतःच्या प्रत्येक मुलाला एक गाढव दिले. एक दानशील परोपकारी पित्याचे ते चिन्ह होते. तो उदार होता आणि मला असं वाटतं की त्याच्या ह्या गुणांमुळे त्याने आपल्या मुलांना बिघडवले. त्यांना जे काही हवे होते ते त्याने त्यांना दिले. त्याचे जीवन ऐशो आरामाचे सुखविलासाचे होते. कदाचित त्याने वेगवेगळ्या प्रकारचे गाढव त्यांना दिले असेल आणि त्या काळी जे काही आधुनिक उपलब्ध होते ते त्याने सर्व आपल्या मुलांना दिले. परंतु प्रश्न हे उपस्थित होतात की काय ह्या गाढवांमुळे परमेश्वराला गौरव प्राप्त झाले? काय त्यामुळे याईरला एक चांगला शास्ता बनविण्यास मदत मिळाली? काय त्यांनी लोकांकरिता आशीर्वादात भर घातली? ह्या 30 मुलांमधून कोणी एकतरी परमेश्वराच्या कार्यात पुढे आला? नाही श्रोत्यानो, ते गिलादमध्येच राहिले आणि आम्हाला असा वृत्तांत कुठेही वाचायला मिळत नाही की त्यामुळे त्यांच्या वडिलांना चांगला शास्ता बनविण्याकरिता मदत मिळाली. आता हे खरं आहे की गाढवे आहेत म्हणून काही चुकीचे आहे आणि दुसरीकडे हे सुद्धा बरोबर नाही की एक माणूस शास्ता आहे जो आपला इतका वेळ मुलांमध्ये आणि गाढवांमध्ये घालवतो. हे पाहणे आमच्याकरिता महत्त्वाचे आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त लहानशा गाढवावर बसून येरुशलेमात आला ह्यासाठी की जी भविष्यवाणी केल्या गेली होती ती पूर्ण व्हावी आणि स्वतःला राजाच्या रूपात त्याने प्रगट करावे. त्याचप्रमाणे होसन्याचे नारे गुंजल्या जावेत. हे सर्व पाहून सैतान क्रोधाने बेभान झाला आणि धार्मिक पुढाऱ्यांनी जेव्हा येशू ख्रिस्ताने शहराच्या फाटकातून आत प्रवेश केला तेव्हा विरोध केला. परंतु ह्या याईराच्या मुलांच्या गाढवांचा उपयोग कधीच अशा प्रकारे झाला नाही. ज्यावेळी ते ओरडलेत तेव्हा मला वाटतं सैतानाला हसू आले असेल आणि लोकांचे मनोरंजन झाले असेल. याईर उद्देशाविना उत्कर्षाचे चित्र आहे आणि श्रोत्यानो, हे धोक्याचे आहे. ह्याच प्रकारचे चित्र आम्हाला नोहाच्या काळात सुद्धा पाहायला मिळते. जेव्हा ते लोक विवाह करीत होते, स्वतःच्या मुली देत होते व दुसऱ्यांच्या मुली घेत होते. हे चित्र आम्हाला शल्मोनाच्या बाबतीत पाहायला मिळते, जेव्हा त्याने पुच्छ नसलेले माकड आणि मोर आणण्याकरिता जहाजे पाठविलीत. मोर सौंदर्यासाठी आणि माकडे मनोरंजनासाठी. आज आमच्या जगामध्ये आमचा उत्कर्ष होत आहे, पण उद्देश नाही. मला आपणाला विचारू द्या की काय तुमच्या जीवनाचा काय उद्देश आहे? तुमच्या जीवनात काही उद्देश आहे काय? तथ्यरहित, ध्येयरहित तुम्हाला तुमचे जीवन कंटाळवाणे वाटते का? शेक्सपियरने म्हटले,
ह्या जगातील गोष्टी किती शिळ्या, नीरस आणि लाभकारी नसलेल्या आहेत. आज आम्हाला आवश्यकता आहे श्रोत्यानो, योग्य दिशेची आणि योग्य प्रकारे विस्तार करण्याची. आम्हाला जगण्यासाठी कारण पाहिजे आणि ते कारण आहे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त सगळ्यात मोठे आव्हान आहे. कुठलाही माणूस हे आव्हान स्वीकारून आपले जीवन सार्थक करू शकतो. याईरचे दिवस सामर्थ्यविना प्रतिष्ठा ह्या बाबतीत सुद्धा ठळक दिसून येतात. तो समाजातील प्रतिष्ठित पुरुष होता. त्याच्या मुलांना सुद्धा कधीच कुठली अडचण भासली नसेल. परंतु याईरची कब्र किंवा स्मारक कुठे बांधण्यात आले असा उल्लेख मात्र आम्हाला आढळत नाही. त्याला अजाण अशा ठिकाणी पुरण्यात आले. त्याने चटकन लक्षात येणारे असे कुठलेच कार्य केले नाही. त्याने हिताचे कार्य सुद्धा केले नाही. त्याने कधी विजय प्राप्त केला नाही. त्याच्याजवळ 30 गाढवे होते, पण आध्यात्मिक सामर्थ्य नव्हते. आज आम्ही अशा काळात राहत आहोत जेथे मंडळांनी स्वतःचे सामर्थ्य गमावले आहे. खरं श्रोत्यानो, कशा प्रकारचे चित्र ह्या माणसामध्ये आम्हाला आढळते. आता आपण 6वं वचन वाचूया. मग इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. बालिम व अष्टारोथ ह्या दैवतांची आणि आराम, सिदोन, मवाब, अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या दैवतांची ते सेवा करू लागले. त्यांनी परमेश्वराचा त्याग केला, त्याची सेवा ते करीनात. आपल्याला वाटत असेल की इतक्या प्रसंगातून गेल्यानंतर, इतके अनुभव आल्यानंतर इस्रायल लोकांना समजून आले असेल की जेव्हा ते मूर्तीपूजेकडे वळलेत तेव्हा त्यांच्यावर दुःख आणि त्रास आला, कारण त्यांच्या मूर्तीपूजेमुळे ते पुन्हा दास्यात गेले. त्यांनी पलिष्ती आणि अम्मोनी लोकांची 18 वर्षे चाकरी केली. मानवी स्वभाव पतित स्वभाव आहे. इर्मयाने 17वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटले आहे, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. आणि खरोखर श्रोत्यानो, आम्ही हृदयातले विचार उमगू शकत नाही. आमच्याकरिता ह्या लोकांकडे जे येशू ख्रिस्ताआधी 1000 वर्षे आधी होऊन गेलेत, बोट दाखवून तुम्ही चूक केली हे म्हणणे, स्वतः काय करीत आहोत, काय चुका करीत आहोत हे पाहण्यापेक्षा सोपे आहे. आज आम्ही काय करीत आहोत? आज मंडळांमध्ये लोक परमेश्वरापासून दूर जात आहेत, विश्वासापासून दूर हटत आहेत. मानवी स्वभाव ह्याप्रमाणे आहे. आज आम्ही अशा राष्ट्रामध्ये आहोत जे राष्ट्र संकटात आहे, त्रासात आहे. आम्ही सर्व प्रयत्न केलेत, परंतु आम्ही शांती आणि एकता स्थापित करू शकलो नाहीत. श्रोत्यानो, फक्त परमेश्वराकडे वळल्यानंतरच आम्ही सरळ मार्गावर येऊ शकतो. हे कदाचित समयानुसार बरोबर वाटणार नाही, परंतु येशू ख्रिस्ताच्या 1000 वर्षापूर्वी सुद्धा हे असेच होते. इस्रायली दुसऱ्या देवतांच्या मागे लागलेत. जिवंत देवाची उपासना करणे त्यांनी नाकारिले. आणि मग पहा काय झाले. 7वं वचन आम्हाला सांगतं, म्हणून परमेश्वराचा कोप इस्रायलांवर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ठांच्या व अम्मोन्यांच्या हाती दिले. परमेश्वर कुठल्याही पात्राला जर ते पात्र कामी येत नाही तर काढून टाकू शकतो. पुष्कळसे लोक हा विचार करतात की परमेश्वराला मंडळांची गरज आहे, आणि ती सुद्धा विशेष प्रकारच्या मंडळांची. आणि ते हे सुद्धा विचार करतात की परमेश्वराला अशा देशाची आवश्यकता आहे जो देश प्रचारक किंवा सेवक पाठवू शकेल. तसं पाहिल्यास परमेश्वराला आमच्यापैकी कोणावर अवलंबून राहण्याची किंवा आमच्याकडून कार्य करून घेण्याची आवश्यकता नाही. परमेश्वर आमच्यावर अवलंबून नाही हे लक्षात घ्या, परंतु आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत. ह्यावेळेला असं प्रतीत होतं की इस्रायलांची स्थिती फारच निम्न स्तरावर पोहोचलेली होती. 10वं वचन पहा काय सांगतं, मग इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बाल देवतांची सेवा करून आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. श्रोत्यानो, शेवटी हे इतके त्रासून गेले, इतकी दयनीय स्थिती त्यांची झाली की ते परमेश्वराकडे माघारी फिरले. ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की पुन्हा तीच जुनी कहाणी चक्राप्रमाणे फिरत आहे. इतिहासाचे चक्र फिरू लागले. त्यानंतर काय झाले? 11 ते 16 वचने. तेव्हा परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणाला, मी तुम्हाला मिस्री, अमोरी, अम्मोनी व पलिष्टी ह्यांच्या तावडीतून सोडविले. तसेच सिदोनी, अमालेकी व मिद्यानी ह्यांनी तुम्हाला हैराण केले. तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हाला त्यांच्या हातून सोडविले नाही का? तरी तुम्ही मला सोडले आणि अन्य देवांची सेवा केली, म्हणून ह्यापुढे मी तुमची मुक्तता करणार नाही. जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हाला सोडवावे. तेव्हा इस्रायल लोक परमेश्वराला म्हणाले, आम्ही पाप केले आहे. तुला बरे दिसेल तसे कर. आज मात्र आमचा बचाव कर
एवढीच आमची विनवणी आहे. मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्रायलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला. श्रोत्यानो, इतकं होऊन सुद्धा आम्हाला दिसतं की आमचा परमेश्वर त्यांच्यावर दया करीत आहे. खरोखर आमचा परमेश्वर किती दयाळू आणि अनुग्रहकारी आहे. 17 ते 18 वचने पहा. मग अम्मोनी लोकांनी एकत्र जमून गिलाद येथे तळ दिला. तसेच इस्रायल लोकांनी गोळा होऊन मिस्पा येथे तळ दिला. गिलादाचे सरदार एकमेकास विचारू लागले, अम्मोनी लोकांशी सामना सुरू करायला कोणता मर्द तयार आहे? तोच गिलाद येथील सर्व रहिवाशांचा नेता होईल. इस्रायलमध्ये पुढारीपणाची कमतरता होते. परमेश्वरापासून दूर जाणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये आणि व्यक्तीमध्ये पुढारीपणाचा हा अभाव आढळून येतो. आजच्या जगात सुद्धा पुढारीपणाचा अभाव आहे. आम्हाला श्रोत्यानो योग्य पुढाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु असं वाटतं की अशा प्रकारचे पुढारीपण करणारे पुढारी आपणास मिळणार नाही. हा इस्रायल राष्ट्राचा अनुभव होता आणि आता ते पुढारीपणासाठी, मार्गदर्शनासाठी अगदी असाधारण, असामान्य अशा व्यक्तीकडे वळणार होते. जर परिस्थिती चांगली असती तर ते ह्या व्यक्तीकडे कधीच वळले नसते. 11व्या अध्यायात आम्ही आता पाहणार आहोत. 10व्या अध्यायात आम्ही तोला आणि याईर ह्या 2 शास्त्यांविषयी पाहिले. आता आम्हाला दिसणार आहे श्रोत्यानो की पुढचा शास्ता कसा येणार. पहिलं वचन सांगतं, इफ्ता गिलादी हा एक पराक्रमी वीर होता. तो वेश्यापुत्र असून त्याचा बाप गिलाद होता. पहिल्या महत्त्वाच्या गोष्टीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते आणि ती गोष्ट म्हणजे इफ्ताह फार ठळक दिसणारा गुणवान पुढारी होता. परंतु त्याच्या बाबतीत एक काळा धब्बा आम्हाला दिसतो, तो म्हणजे तो अनौरस वेश्यापुत्र आहे. दुसरं वचन पहा. गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले. हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलांच्या घराण्यातील वतनात तुला वाटा मिळणार नाही, असे म्हणून त्यांनी त्याला हाकून दिले. नीतिसूत्रे 2 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये परस्त्रीविषयी सांगण्यात आले आहे, जिच्यापासून मुलांनी सावधान राहावे. वचन सांगतं की परस्त्रीपासून, मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करील. योसेफस आम्हाला सांगतो की गिलादाची पत्नी गैर यहुदी होती. यहुदी लिखाणामध्ये तिला इश्माएली म्हणून संबोधण्यात आले होते. इफ्ताह एका साधारण अन्य जातीच्या वेश्येचा पुत्र होता. एक व्यक्ती, मग तो कोणी का असेना, जर तो अनौरस पुत्र आहे, बेकायदेशीरपणे जन्मलेला आहे, तर त्याच्यावर त्यामुळे कलंक लागतो. त्याला तेच नाव नेहमीकरिता प्राप्त होते. इफ्ताहला बाहेर हद्दपार करण्यात आले, जातीबाहेर टाकण्यात आले, वाळीत टाकण्यात आले. अनुवादाचे पुस्तक 23वा अध्याय आणि 2ऱ्या वचनाप्रमाणे अगम्यागमनाने जन्म पावलेल्या मनुष्याने परमेश्वराच्या मेळास येऊ नये. 10व्या पिढीपर्यंत त्याच्या वंशातला कोणीही परमेश्वराच्या सभेस येऊ नये. मोशेच्या नियमाप्रमाणे श्रोत्यानो, अशा मनुष्याने परमेश्वराच्या मेळास येऊ नये म्हणून प्रतिबंध लावण्यात आला होता. बेकायदेशीर पुत्र असणे एक प्रकारे अपंगता आहे, परंतु काही लोकांनी ह्यावर सुद्धा मात केली आहे. जगात काही राजे, सम्राट, सेनापती, कवी असे होऊन गेलेत जे बेकायदेशीरपणे जन्मले होते. इफ्ताह सुद्धा त्यांच्यापैकीच एक होता. पण आपणाला आढळून येईल की त्याने सुद्धा ह्या अपंगपणावर मात केली. 3रं वचन सांगतं, 11वा अध्याय 3रं वचन, तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले. श्रोत्यानो, इफ्ताह कोणतेही दुष्कृत्य करावयास तयार असणाऱ्या अविचारी, साहसी मनुष्यांचा पुढारी बनला. त्याच्या देशाकरिता पुढारी बनण्याआधी त्याला 3 बाधा किंवा अडथळ्यांना ओलांडावे लागले. तो वेश्यापुत्र होता. त्याच्या भावांनी त्याला बाहेर काढले होते आणि तो धिक्कारलेल्या, सोडून दिलेल्या समूहाचा पुढारी बनला. उपयोगात आणण्यासारखी काही विशेषता त्याच्यात नव्हती, परंतु परमेश्वर अशा लोकांचा सुद्धा उपयोग करतो. परमेश्वर फार विलक्षण रीतीने कार्य करतो आणि त्या लोकांना उपयोगात आणतो ज्यांना ह्या जगाने धिक्कारले आहे, सोडले आहे. आता 4 ते 8 वचने सांगतात की काही दिवसांनी अम्मोनी लोकांनी इस्रायलाशी युद्ध पुकारले. अम्मोनी लोक इस्रायलांशी लढू लागले. तेव्हा गिलाद येथील वडील जन इफ्ताहाला आणण्यासाठी टोब देशी गेले. ते इफ्ताहाला म्हणाले, चला आमचे सेनापती व्हा, म्हणजे आपण अम्मोनी लोकांशी युद्ध करू. इफ्ताह गिलादाच्या वडील जनांना म्हणाला,
तुम्ही माझा द्वेष करून मला आपल्या बापाच्या घरातून हाकून दिले होते ना? आणि आता कशाला आलात? संकटात पडलात म्हणून? गिलादाचे वडीलजन इफ्ताहाला म्हणाले, होय, म्हणून तर आम्ही आता तुमच्याकडे आलो आहो. तुम्ही आमच्याबरोबर चला आणि अम्मोनी लोकांशी युद्ध करा, म्हणजे तुम्ही आम्हा सर्व गिलादकरांचे प्रमुख व्हाल. गिलादच्या वडीलजनांनी इफ्ताहाजवळ येऊन आपले म्हणणे सादर केले. 9 आणि 10 वचने सांगतात की गिलादाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, अम्मोनी लोकांशी युद्ध करावयाला तुम्ही मला स्वदेशी परतविले आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले, तर मीच तुमचा प्रमुख राहीन काय? गिलादाचे वडीलजन इफ्ताहाला म्हणाले, परमेश्वर तुमच्या आमच्यामध्ये साक्षी आहे. तुम्ही म्हणता तसे आम्ही अवश्य करू. गिलादच्या वडीलजनांकरिता इफ्ताहने काही गोष्टी फारच गुंतागुंतीच्या केल्या होत्या, परंतु तरी त्यांना स्वतःचा अभिमान गिळून त्याच्या अटी स्वीकाराव्या लागल्यात. 11 आणि 12 वचने सांगतात, मग इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांबरोबर गेला. लोकांनी त्याला आपला प्रमुख व सेनापती नेमले. तेव्हा इफ्ताहाने आपले सगळे म्हणणे मिस्पा येथे परमेश्वरासमक्ष परत बोलून दाखविले. ह्यानंतरची वचने आपण जर वाचाल तर आपणाला आढळेल की इफ्ताह अम्मोनी लोक त्या प्रदेशात कसे आलेत त्याबद्दल सांगतो. तो हे स्पष्ट करतो की तो प्रदेश इस्रायलांचा होता, जो त्यांना कायदेशीरपणे परमेश्वराकडून प्राप्त झाला होता. अम्मोनी फक्त इस्रायलांना त्या प्रदेशातून बाहेर काढण्याचाच प्रयत्न करीत नव्हते, परंतु त्यांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न करीत होते. आजसुद्धा ह्या देशात हेच घडत आहे. शत्रू त्यांना तेथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांचा नाश करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांना समुद्रात टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. पण जर आपण काळजीपूर्वक वाचाल तर कळेल श्रोत्यांनो की इफ्ताह अगदी क्षुल्लक कारणासाठी फारच महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करीत आहे. ज्या आधारावर इस्रायलांना ही भूमी मिळाली होती त्याची रूपरेखा तो त्यांना सांगत आहे. त्यांचा त्या भूमीवर कायदेशीर हक्क होता. पुढच्या वचनांचं अध्ययन आम्ही पुढच्या कार्यक्रमात करणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आज आपण 3 शास्त्यांविषयी माहिती मिळवली आहे. विशेषतः आपण याईरविषयी 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या आहेत. होय प्रियानो, उद्देशाविना उत्कर्ष नेहमी धोक्याचा असतो. आम्ही हे लक्षात घ्यावे की कोणताही बेशिस्तपणा आणि बेकायदेशीर गोष्टी देवाला आवडत नाहीत. आज आम्हाला आमचे मार्ग तपासून पाहण्याची गरज आहे. काय आम्ही देवाच्या मार्गाने वाटकर्मण करीत आहोत? काय आम्ही पाप आणि दुष्टाई यापासून दूर आहोत? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. तुझ्या जवळ येणं आमच्यासाठी आश्रयस्थान आहे, ज्याच्याद्वारे प्रभूजी आमच्या जीवनामधलं पाप, अशुद्धता सर्व काही दूर होते. आणि प्रभूजी, आम्ही दुष्टाईमध्ये असू नये ही तर तुझी इच्छाच आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आजच्या वचनांच्या द्वारे या गोष्टी तू आमच्या समोर ठेवल्यास याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या गोष्टी स्वीकारण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या अंतःकरणामध्ये असलेलं कठीणपण तू काढून टाक. सर्व दुष्टाई तू दूर कर. आणि प्रभूजी, योग्य रीतीने जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी झटा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.